डंके की चोट पे, डंके की चोट पे, डंके की चोट पे, जय भीम, जय भीम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. संपामुळे वकील गुणरत्न सदावर्ते अडचणीत आले जेव्हा कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. तेव्हा सदावर्ते यांना अटक करण्यात आली. यातच विविध गुन्ह्यांमध्ये त्यांना पोलीस कोठडी आणि जेलमध्ये देखील राहावं लागलं. त्यानंतर त्यांची 18 दिवसांनंतर कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी सदावर्ते यांनी आपण कारागृहात 18 दिवस केवळ पाण्यावर राहिलो, यापुढे आपली कष्टकऱ्यांसाठीची लढाई चालूच राहणार आहे असे सांगत सदावर्ते यांनी स्वतःचा कैदी क्रमांक 5681 हा देखील माध्यमांना सांगून टाकला. सदावर्ते यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर आवाज खाली गेल्याचं दिसून आलं. संघर्षाचा काळ होता आणि त्या काळामध्ये चिंतन झालं. त्या काळामध्ये काही लोक एका म्हणजे कष्टकरी पोलीस भावाचा म्हणजे मी त्यांना एका अशा आजारामध्ये आर्टिफिशियल रेस्पिरेशन देऊ शकलो, वाचवण्यासाठी मदत केली. त्यानंतर काही कैद्यांना मी म्हणजे विपश्यनाचे धडे दिले. मी योग शिक्षक असल्यामुळे योगासनाचे धडे दिले. त्यामुळं मला काळ आठवतो चिंतनाचा. म्हणजे इमर्जन्सीच्या काळातील कष्टकऱ्यांसाठी सिव्हिल सोसायटीचे लोक लढत होते त्यांचा, ज्याच्यात जयप्रकाशजी नारायण असतील किंवा अटल बिहारीजी वाजपेयी असतील किंवा नेल्सन मंडेलांचा काळ आठवतो. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या काळाला सदैव आपण जो माझा कैदी नंबर सांगितला तो कैदी नंबरसुद्धा लाखो लोक त्या इतिहासासोबत ते आठवणीत ठेवतील आणि तो कैदी नंबर आणि तो काळ इतिहासामध्ये मोठी साक्ष कायम येणाऱ्या जनरेशन्सला देत राहील, हे मात्र नक्की निष्ठून सांगतो. ज्या कुटुंबामध्ये समर्पित वृत्ती असते, माझे वडील NU सदावर्ते ज्यांनी स्वतःचं देहदान करून ह्या देशाला एक लोकप्रतिनिधी कसा असावा, तर स्वतःच्या देहदानापर्यंतसुद्धा आम्ही विचार करत नाहीत किंवा आमच्या म्हणजे स्वतःचं मानत नाहीत, ते सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांच्या शिकवणीसाठी देणारी माणसं आहोत. वडीलसुद्धा अनेक वेळेस नागरी समस्यांसाठी जेलमध्ये गेले आत्मदहनाची नोटीस देऊन. त्यामुळं आमच्यासमोर वडिलांचा आदर्श, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारस असल्यामुळे तो आदर्श, त्यासोबत प्रभू रामचंद्रांचं जे म्हणजे कसं शासन असावं, कसं राज्य असावं तो आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, शाहू महाराजांचा मावळा, त्या अर्थानं सुद्धा एक जिम्मेदारी. त्यामुळं मला फार असं काही हा काळ कठीण वाटत नाही आणि ह्यापुढेही कष्टकऱ्यांसाठी लढत राहावं एवढीच भावना. कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एकच प्रलंबित बाब राहिली आणि पेन्शन जे आहे या आमदारांना लाखाच्या वर, तर कष्टकऱ्यांना काय 1600-1300 जे काय असेल ते अत्यंत मला असं वाटतं की अत्यंत तुटपुंज आहे आणि त्या संदर्भानं एक धोरणात्मक निर्णय आणण्यासंदर्भानं न्यायालयीन लढा असेल किंवा कष्टकऱ्यांच्या त्यांच्या मर्जीतून काही जर त्यांच्या डोक्यात असेल म्हणजे लोकशाही पद्धतीनं तर ते ठरवतील ते. परंतु विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये न्यायालयाने मुभा दिलेली आहे. विलिनीकरण न्यायालयाने तशा अर्थानं नाकारलेलंच नाही आहे, कारण माननीय न्यायालयाने सनदी अधिकाऱ्यांची जी कमिटी होती त्या कमिटीच्या संदर्भातला रिपोर्टसुद्धा चॅलेंज करण्याची मुभा दिली. येणाऱ्या काळामध्ये ते बघूयात कष्टकऱ्यांशी चर्चा केल्याच्यानंतर कसं काय करता येईल. माझा कोणाच विरुद्ध सामना नाही. मी कॉन्स्टिट्यूशनचा डिफेंडर आहे, संविधान रक्षक आहे, संविधानाचा अभ्यासक आहे, संविधानामध्ये डॉक्टरेट आहे. त्याच्यामुळे संविधानिकदृष्ट्या या महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते केलं जाईल. त्याला म्हणजे इंडिया वर्सेस पाकिस्तान असं मॅचचं स्वरूप नसते, कारण हा संविधानिक आहे. आपण 6 महिन्यामध्ये पाहिलं असेल एक रेतीचा खडासुद्धा उचलून कोणत्या लालपरीवर कष्टकऱ्यांनी मारलेला नाही. त्यामुळं अहिंसक नाहीत. अहिंसा हे कधीसुद्धा माणसाला म्हणजे फार मोठ्या विजयाकडे घेऊन जाते, हिंसा माणसाला नेत नसते. आणि आम्ही जे आहेत भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांच्या विचारांवर चालणारी आम्ही माणसं आहोत. त्याच्यामुळं आमचं तत्त्व आम्ही कधीही सोडणार नाही. आता ज्यांनी मला स्टेट इमर्जन्सी आहे असं सुद्धा सांगितलं मगाशी थोड्या वेळा अगोदर, ज्यांनी सांगितलं की पापा
तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक तर तिने सांगितलं की तिला कुणीतरी सांगितलं की पत्रकारांवर सेन्सरशिप होतीये. तिने सांगितलं इंदिराजींच्या काळातही सेन्सरशिप झाली होती पत्रकारांवर. तिनेच सांगितलं मला की कॅफे फोसासारखे कायदे त्यावेळेस आणण्यात आले. त्यावेळेस माननीय न्यायालयाने जे आहे आर्टिकल 19, 21 आणि 22च्या संदर्भाने भाष्य केलं होतं. इंदिराजींना थांबावं लागलं होतं. त्याच अर्थाने आज मला तिने सांगितलं की माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा माझ्या केसमध्ये सुद्धा कर्टलिंग ऑफ लिबर्टी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात काल टिप्पणी केलेली आहे. कारण झेनचा जो एक मुद्दा असतो, झेन पॅनिक होत नाही, झेन निराश होत नाही, झेन सोल्युशन घेऊन जाणारी असते. त्याच्यामुळे तिने बापाच्या कैदी क्रमांकाला सुद्धा एका अर्थाने आदर्श म्हणून स्वीकारलं आणि मला त्याच्यामध्ये सार्थ अभिमान आहे, आनंद आहे की माझ्या झेनला एका देशाची नव्हे तर 5 देशाची राज्यघटना कळते आणि अशा झेनचा मी बाप आहे आणि जयश्री पाटील अशा झेनची आई आहे. सदावर्ते यांना त्यांची पत्नी जयश्री पाटील यांनी सदावर्ते जेलमध्ये असताना त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या यावर बोलत असताना गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्यातील 10-12 वर्षांची लव्ह स्टोरी सांगून टाकली. आता कसं आहे की लग्न करण्या अगोदर एक 10-12 वर्ष लव्ह स्टोरी होती. चुपके भेटणं होत गेलं, प्रेम करत गेलो, उजागर बी प्रेम करत गेलो. त्याच्यामुळं लग्न झाल्याच्या नंतरचे लोक दिवस मोजतात प्रेमाचे. हे तर लग्नाच्या आधी 10 वर्ष प्रेम केलेलं आहे आणि लग्नाच्या नंतरचं त्यामुळे मोठा काळ आहे. माझ्या शरीरामध्ये माझ्या हितासाठी किंवा जयश्री पाटलांच्या हितासाठी मी काय करावं किंवा माझ्या हितासाठी काय करावं हे म्हणजे मला त्यांना सांगायची गरज नाही, त्यांनी मला सांगायची गरज नाही. मला असं वाटतंय की त्यांनी जे केलं ते सर्वोत्तम आहे आणि त्याच्यापेक्षा चांगलं काहीच असू शकत. संविधानिक लढा सोडायचाच नाही आहे, तो आपला प्रांत आहे आणि त्याच्यामुळं तो कधी नव्याने स्वीकारायची गरज नाही. तो कालपासूनच सुरू झाला लढा. काल संध्याकाळी आलो तेव्हापासूनच लोकांच्या न्यायाच्या संदर्भाने फाईल्स बघायला लागलो आणि आज सगळ्या ज्युनियर्सला इन्स्ट्रक्शन्स देऊन पाठवलं सुद्धा कोर्टात. लढा चालू झालेला आहे.